1857च्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले? 1857च्या बंडात प्रथम मंगल पांडे यांनी बलिदान दिले. 1857च्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले? 1857च्या बंडात प्रथम मंगल पांडे यांनी बलिदान दिले. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण होती? एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला संतोष यादव ही होती. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण होती? एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला संतोष यादव ही होती. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर असे होते. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर असे होते. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी दिली? वेदांकडे परत जा ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी दिली? वेदांकडे परत जा ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. वास्को द गामा भारतात कधी आला होता? वास्को द गामा भारतात 1498 साली आला होता. वास्को द गामा भारतात कधी आला होता? वास्को द गामा भारतात 1498 साली आला होता. वास्को द गामा कुठून आला होता? वास्को द गामा पोर्तुगालमधून आला होता. वास्को द गामा कुठून आला होता? वास्को द गामा पोर्तुगालमधून आला होता. हवा महल कुठे आहे? हवा महल जयपूर येथे आहे. हवा महल कुठे आहे? हवा महल जयपूर येथे आहे. शीख धर्माचा संस्थापक कोणाला मानला जातो? शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक यांना मानला जातो. शीख धर्माचा संस्थापक कोणाला मानला जातो? शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक यांना मानला जातो. शीखांचा मुख्य सण कोणता आहे? शीखांचा मुख्य सण क्रॅच हे आहे. शीखांचा मुख्य सण कोणता आहे? शीखांचा मुख्य सण क्रॅच हे आहे. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन असे म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना आयरन मॅन असे म्हणतात. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन असे म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन असे म्हणतात. कोणत्या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात? सुभाषचंद्र बोस यांना या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात. कोणत्या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात? सुभाषचंद्र बोस या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात. दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे? दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव विजय घाट असे आहे. दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे? दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव विजय घाट असे आहे. महाभारताचा लेखक कोण आहे? महाभारताचा लेखक महर्षी वेदव्यास हे आहेत. महाभारताचा लेखक कोण आहे? महाभारताचा लेखक महर्षी वेदव्यास हे आहेत. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी लिहिला. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी लिहिला. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी लिहिला. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी लिहिला.
महाभारताचा लेखक कोण आहेत? महाभारताचा लेखक महर्षी वेदव्यास हे आहेत. महाभारताचा लेखक कोण आहेत? महाभारताचा लेखक महर्षी वेदव्यास हे आहेत. दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे? दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव विजय घाट असे आहे. दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे? दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव विजय घाट असे आहे. कोणत्या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात? सुभाषचंद्र बोस या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात. कोणत्या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात? सुभाषचंद्र बोस या महापुरुषाला नेताजी असे म्हणतात. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन असे म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषाला आयर्न मॅन असे म्हणतात. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन असे म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन असे म्हणतात. शीखांचा मुख्य सण कोणता असतो? शीखांचा मुख्य सण क्रॅच हे असतो. शीखांचा मुख्य सण कोणता असतो? शीखांचा मुख्य सण क्रॅच असतो. शीख धर्माचा संस्थापक कोणाला मानला जातो? शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक यांना मानला जातो. शीख धर्माचा संस्थापक कोणाला मानला जातो? शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक यांना मानला जातो. हवा महल कोठे आहे? हवा महल जयपूरमध्ये आहे. हवा महल कोठे आहे? हवा महल जयपूरमध्ये आहे. वास्को द गामा कुठून आला होता? वास्को द गामा पोर्तुगालमधून आला होता. वास्को द गामा कुठून आला होता? वास्को द गामा पोर्तुगालमधून आला होता. वास्को द गामा भारतात कधी आला होता? वास्को द गामा भारतात 1498 साली आला होता. वास्को द गामा भारतात कधी आला होता? वास्को द गामा भारतात 1498 साली आला होता. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी केली? वेदांकडे परत जा ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी केली? वेदांकडे परत जा ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर असे होते. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर असे होते. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण होती? एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला संतोषी यादव ही होती. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण होती? एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला संतोष यादव ही होती. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या. 1857च्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले? 1857च्या बंडात प्रथम मंगल पांडे यांनी बलिदान दिले. 1857च्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले? 1857च्या बंडात मंगल पांडे यांनी प्रथम बलिदान दिले.